एव्हरीवन, मी अपूर्वा आणि अपूर्वा माने व्लॉग्स या चॅनलवर सगळ्यांचं स्वागत आहे। आजचा व्हिडिओ आहे माझं डिनर रूटीन आणि त्यानंतरचं जे आपण रोज करतो ते क्लीनिंग रूटीन। तर आज मी बनवत आहे मसाला खिचडी, कढी आणि भजी। इथे खिचडीसाठी मी कांदा, टोमॅटो, 2 मिरच्या, 1 बटाटा चिरून घेत आहे। लसूण आणि अद्रक मी एकीकडे वाटून घेतलेला आहे आणि दुसरीकडे एका बाउलमध्ये मी सोया चंक्स पण थंड पाण्यामध्ये भिजू घातलेले आहेत। खडा मसाल्याचा वेगळा डब्बा आहे, ते काढून घेते आणि फोडणी घालते। आदिश्री खेळत आहे माझ्या भोवतालीच, मला बोलत बोलत तिचं खेळणं पण सुरू आहे। तिच्या पप्पाला कढी भजे फार आवडतात, म्हणून आमच्या घरी भजे नेहमीच होतात। त्यात मी दही नेहमी टाकते, त्यामुळे विकत दही आणायची गरज पडत नाही। हे माझं रुटीन अगदी घरगुती आणि जसं असतं तसंच रुटीन आहे, जे आपल्या सगळ्यांचं असतं तसंच। आपण बायकांची हीच घाई असते नेहमी स्वयंपाक करताना। छोटंसं बाळ असलं की तर फारच होते, त्याच्याकडे बघत बघत आपल्याला स्वयंपाक करावा लागतो। आणि आता ती आदिश्री मोठी पण झालेली आहे, म्हणजे तिला थोडंसं समजतं। बस म्हटलं, इथं खेळ म्हटल्यावर ती खेळते। आता माझ्याकडे आली होती, तिला आईस्क्रीम हवी होती, तर आईस्क्रीम मागायला ती माझ्याकडे आली होती। तर मी तिला थोडंसं समजून सांगितलं की रात्री येताना पप्पा आणतील, तर ती थोडीशी शांत झाली। पण तिला थोडंसं माझ्यासोबत खेळायचं होतं, माझ्याशी बोलायचं होतं, तर मी थोडा वेळ तिला घेतलं। ती माझ्याकडे काचेची वाटी घेऊन आली होती, मम्मी आईस्क्रीम पाहिजे, यामध्ये मला दे, आणि थोडंसं इकडे तिकडे पाहत होती। तर एरवी फ्रीजमध्ये असते आईस्क्रीम, पण आता पावसाळा सुरू आहे, त्यामुळे आता आईस्क्रीम नाही आहे फ्रीजमध्ये। पण मी म्हटलं ना की पप्पाला सांगू आपण, ती थोडा वेळ शांत बसली आणि माझ्यासोबत बोलायला लागली। इथे पहा, आता खिचडीला फोडणी पण दिली आहे मी, तर त्याच्यामध्ये सगळे मसाले टाकून घेतलेत। या सगळ्या मसाल्यांना थोडा वेळ तेलामध्ये परतून घेते आणि नंतर जेवढं लागते आपल्या तेवढं त्यामध्ये पाणी टाकायचं आणि पुन्हा त्यामध्ये मी थोडेसे तांदूळ आणि अगदी म्हणजे तांदूळ त्यासोबत अगदी थोडंसं मी मसूरची डाळ टाकते, ज्याच्यामुळे टेस्ट छान येते। इथं माझ्यासोबत आदिश्री बोलत होती, खेळत होती, मी तिला समजून सांगत होते की आपण हे करू ते करू, तर सारखी ती वाटीकडे बोट दाखवत होती आणि शेवटी गॅसच्या ओट्यावर बसली, जे की तिला फार आवडते। तिकडे एक कुंकू वगैरे असते, ते तिला लावायला आणि मलाही लावायला तिला फार आवडते, तर ती माझ्यासोबतच इथं बसली होती। आता इथे मी म्हणजे तांदूळही टाकून घेतलेत आणि त्यावर थोडासा कोथिंबीर टाकून मी थोडा वेळ इथं खिचडी झाकून ठेवते आणि म्हणजे होईपर्यंत त्याला मी हलवत नाही, अगदी एक वेळेसच मी त्याला हलवते। माझी आई म्हणते की सारखं सारखं खिचडीला ढवळू नये, हलवू नकोस, नाहीतर म्हणजे तांदूळ असे बारीक बारीक तुटतील, त्यामुळे अगदी एकच वेळेस मी तिला परतून घेते आणि पुन्हा झाकून ठेवून थोडा वेळ म्हणजे होईपर्यंत तिला झाकून ठेवते। आता इथं मी कढी करत आहे, अगदी सोपी आणि लवकर होणार अशी। थोडंसं दही घ्यायचं, त्यात थोडंसं बेसन टाकून फेटून घ्यायचं, नंतर त्यात पाणी घालून मिक्स करायचं। आता इथे मी मिक्स करत आहे। आता एका कढईमध्ये थोडंसं तेल टाकून त्यात जिरं, मोहरी, कढीपत्ता आणि इथं मी लसूण, अद्रक आणि मिरचीची पेस्ट बनवून घेतलेली आहे, तर ती याच्यामध्ये घालायची आणि नंतर हे आपण जे बॅटर बनवलेलं आहे ते लगे टाकून द्यायचं आणि त्याला थोडंसं हलवायचं। आता थोडा वेळ शिजू द्यायची ही कढी,
त्यात मी आता थोडंसं हळद टाकते आणि थोडंसं मीठ. तर इथं मी थोडंसं याला मिक्स करून घेते आणि जोपर्यंत शिजते आहे तोपर्यंत त्याला थोडंसं सारखं हलवत राहायचं. आणि मी सुरुवातीला हाय फ्लेमवर गॅस ठेवला आहे, पुन्हा लो करते आणि त्याला थोडंसं नेहमी म्हणजे थोड्या वेळाने हलवून घेते. तर आता इथे कढी पण रेडी आहे. तर आपण झटपट होणारी भजी आता बनवून घेऊयात. तर इथे मी थोडंसं बेसन पीठ घेतलेलं आहे. तर थोडंसं मी जे मिरची वाटून घेतलेली आहे ती त्याच्यामध्ये टाकायची. तर नंतर थोडासा ओवा, जिरं आणि थोडंसं मीठ आणि कोथिंबीर टाकून थोडंसं पाणी घालून त्याला हलवून घ्यायचे, म्हणजे सगळं मिक्स करायचे. तर इथे मी सगळं मिक्स करून घेते आणि थोड्या वेळाला झाकून बाजूला ठेवूयात. आणि जेव्हाही आपल्याला म्हणजे भजी करायची आहेत तेव्हा आपण ती घेऊयात. तर इथे मी तुम्हाला मोड आलेले म्हणजे मटकी दाखवत आहे. मी मोड त्याला म्हणजे घरीच आणते आणि अशा डब्यामध्ये मी पॅक करून ठेवते. तर आता त्यांनी आले होते अधिश्रीचे पप्पा आणि मी त्यांना जेवायला वाढण्यासाठी म्हणजे गरम गरम भजी करून घेते. म्हणजे भजी करताना त्यामध्ये थोडंसं मी अगदी थोडासा खायचा सोडा टाकते. ते ऑप्शनल आहे, तुम्हाला जर हवं असेल म्हणजे मऊसूद कुणाला भजी आवडतात तर त्यासाठी ते थोडंसं टाकायचं. आणि आपण इथं भजी पण तळून घेऊयात. हे बॅटर बनवताना म्हणजे लसणची पेस्ट मी टाकली होती यामध्ये, तर ते सांगायचं राहून गेलं. तर ते पण यामध्ये मी म्हणजे लसण वाटून त्यामध्ये टाकलं होतं. तर आता इथं भजी म्हणजे तळत आहेत आणि गोल म्हणजे खूप गोल असं भजी त्यांना नाही आवडत, म्हणून मी खूप गोल अशी भजी नाही करत. तर इथं भजी पण रेडी आहेत आणि चला मग आपण त्यांना म्हणजे मी त्यांना ताट वाढून घेते. आमच्या सगळ्यांचे जेवण झालेले आहेत आणि येत्या वेळेस त्यांनी फ्रूट्स आणले होते ते मी यामध्ये काढून घेते. आणि जेवण झाल्यावर अधिश्री पप्पांसोबत बाहेर जाते, म्हणजे कधी बाहेर जाते कधी घरीच म्हणजे घरामध्येच खेळते. आणि मी म्हणजे आता जेवण झाल्यावर मी थोडीशी क्लिनिंग पण करून घेते, म्हणजे अधिश्री येईपर्यंत माझी क्लिनिंग झाली पाहिजे. इथं दूध पण आलं होतं ते मी काढून घेते आणि दूध तापेपर्यंत मी इकडे भांडे पण करून घेते. माझं रोजचं असं आहे की मी दूध गॅसवर तापवायला ठेवते आणि दूध तापजेपर्यंत माझे भांडे सहसा होतातच. आणि दूध तापल्यानंतर बत्ती बाजूला करून मी बाकी गॅसचा ओटा वगैरे पुसून घेते. हे पहा, इथं दूध तापलं आहे आणि माझे ऑलमोस्ट सगळे भांडे झालेलेच आहेत. आता बेसिन वगैरे स्वच्छ करून मी गॅसचा ओटा पुसून घेते. सहसा मी रात्री म्हणजे जास्त घाण झालेलं नसेल तर गॅसचा ओटा वगैरे पुसूनच घेते. जास्त घाण झाला असेल तर मी ते धुवून घेते, नाहीतर एरवी म्हणजे सकाळचा स्वयंपाक झाल्यानंतर मी गॅसचा ओटा धुवून घेते. आता इथं दुधाला मी बाजूला करून घेते आणि म्हणजे राहिलेली क्लिनिंग पण करून घेते. आपल्या बायकांना काय वाटतं म्हणजे असं रात्री सगळं क्लिनिंग झाली आणि सगळं घर असं स्वच्छ असलं, गॅस स्पेशली आपलं किचन जर स्वच्छ असलं ना थोडं म्हणजे मन प्रसन्न राहतं आणि आपल्याला काय माहिती पण आपल्याला असं खूप छान वाटतं आणि शांत झोपही लागते. आणि म्हणून मी सहसा म्हणजे जास्त करून माझं रात्री क्लिनिंग नेहमीच स्वच्छ करूनच मी झोपते. आता इथं अधिश्री पण आली होती आणि थोडंसं माझं कामही राहिलं होतं, तर मी करून घेते काम आणि तिच्या झोपायची तयारी करते. हे पहा, मी तुम्हाला माझं म्हणजे किचन दाखवत आहे थोडंफार लुक. हे असतं माझं नेहमीचंच रुटीन, रात्रीचं जे रुटीन आहे. कितीही भांडे असो मी घासल्याशिवाय झोपतच नाही आणि सगळं म्हणजे किचन स्वच्छ करूनच मला झोपावं वाटते.
आता पहा, एवढी रात्र झाली आहे आणि अधिश्रीच्या तोंडावर, चेहऱ्यावर थोडीही झोपेची म्हणजे कुठं काहीच झोपेचं काहीच दिसत नाही आहे. तर तिला आता रात्रीची सवय आहे, म्हणजे आम्ही सवय केली, म्हणजे तिच्या पप्पांना सवय होती आणि आता तिला पण लागलेली आहे की ती हळदीचं दूध पिते थोडंफार तिच्या पप्पांसोबत. आता ती पहा, इथं ठेव मम्मी, असं ठेव, माझ्याशी गप्पा करत होती आणि मी तिला म्हणत होते की तू थोडंसं खाली उतर, म्हणजे मी गॅसवर दूध ठेवते. तर पहा, तिला गॅसच्या ओट्यावरून खाली उतरावं असं वाटतच नाही. तर रोज म्हणजे नेहमी तिचे पप्पा आणि तीच दूध घेतात आणि आज मी म्हटलं की चला आपणही त्यांच्यासोबत घेऊ. त्यांच्यामुळं चांगल्या सवयी मला लागत आहेत. म्हणजे आधी ज्या सवयी नव्हत्या लग्नाच्या अगोदर, म्हणजे आपल्याला समजायचं नाही, ते लग्न झाल्यावर सगळ्यांना समजतं. तर त्यांच्यामुळे मला बऱ्याच सवयी चांगल्या लागलेल्या आहेत आणि त्यातलं एक म्हणजे हे बघा, हळदीचं दूध. मी हळदीचं दूध प्यायला शिकले, ड्रायफ्रूट्स थोडेफार खायला शिकले, फळं खायला शिकले, त्यांच्यामुळं बरंच काही शिकले. आणि हे पहा, हेच आहे आमचं रात्रीचं रुटीन. चला तर मग पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.